कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। अनेक ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या विविध योजनांमार्फत लाखोंचा निधी येत असतो। या निधीमधून ग्रामपंचायत हद्दीमधल्या महत्त्वाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो। मात्र सध्या एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे। 45 लाखांच्या विकास कामांची आम्हाला गरज नाही असं म्हणत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे इथल्या ग्रामसभेत बहुमतानं ठराव मंजूर झालाय। जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठानांतर्गत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आणि पाठपुराव्यानं ग्रुप ग्रामपंचायत खांडपे हद्दीतल्या काही विकास कामांसाठी 45 लाखांचा निधी मंजूर झाला होता। त्या निधीमधून ग्रामपंचायत हद्दीमधली विकास कामं होणार होती। मात्र 9 डिसेंबरला खांडपे इथे झालेल्या ग्रामसभेत या विकास कामांची आम्हाला गरज नाही असं म्हणत सर्वांनी विरोध केला। ग्रामपंचायतीसाठी आलेला तब्बल 45 लाखांचा निधी आणि त्याची आम्हाला गरज नाही असं म्हणत झालेला विरोध सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरलाय। अर्थात यामागे राजकीय तालीम रंगत असल्याची चर्चा आहे। ग्रुप ग्रामपंचायत खांडपे इथे राष्ट्रवादीचा मोठा जोर आहे आणि बहुसंख्य लोक राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभे असतात। त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे अर्थात शिवसेनेच्या माध्यमातून हा निधी आलेला असल्यानं या विकास कामांना विरोध होत असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजकीय वाद टोकाला पोहोचलाय। त्यामुळे त्या वादाचे पडसाद या पद्धतीनं उमटत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तब्बल 45 लाखांचा निधी फेटाळून लावत याची आम्हाला गरज नाही असा ठराव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असेल। त्यामुळे खांडपे ग्रामपंचायतीचा खरंच एवढा विकास झालाय का की त्यांना शासनाच्या निधीची गरजच नाही, किंवा हा निधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आलेला आहे म्हणून त्यांनी आणलेल्या निधीला हा विरोध असावा। खांडपे इथे झालेल्या या अजब ग्रामसभेची आणि ठरावाची चर्चा राजकीय पटलावर रंगते एवढं मात्र नक्की। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।